आय मिस ओल्ड व्हर्जन ऑफ मी. असं कधी कधी वाटतंय ना. आणि हेच जर आपण कोणाला सांगितलं तर ते म्हणतात मोठी झालीस तू, मॅच्युअर झालीस तू. हा ते सगळं बरोबर आहे, पण मला तेवढं सिम्पल नाही वाटत. कारण मी आधी खूप इझिली एक्साइटेड व्हायची. मला छोटी छोटी गोष्ट पण स्पेशल वाटायची. एक प्लॅन कॅन्सल झाला ना तरी माझा मूड बिलकुल स्पॉइल नाही व्हायचा. माझ्या एक्सपेक्टेशन्स कमी होत्या आणि मला हॅपीनेस छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळायची. हा, आता मी हॅपी आहे, पण त्याच्यासोबत मी थोडी अवेअर पण आहे. अवेअरनेस म्हणजे सतत प्रेझेंट राहणं आणि सतत तोच तो विचार करणं. माझा ब्रेन आता ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करतो पीपल, वर्ड्स आणि आउटकम्स. हाय, मी आहे गौरी महाले आणि मी माझ्या डेली लाईफ मधले नॉर्मल ऑब्झर्वेशन तुमच्याशी शेअर करणार. आणि हे असं काय होते हे मला समजलं आणि रिअलाइज झालं की 25च्या नंतर आपला ब्रेन ऑटोमॅटिकली एक सर्व्हायवल मोड मध्ये जातो. इमोशन पेक्षा एका सेफ्टीला प्रायोरिटी देतो. फन पेक्षा आपल्याला पीस जास्त इम्पॉर्टंट वाटतं. आधी माझ्यासाठी रिक्स म्हटलं म्हणजे हे सगळ्यात जास्त एक्साइटमेंट होतं. रॅन्डम प्लॅन्स, रॅन्डम लोक आणि चल बघू जे होईल ते ऍटिट्यूड नेहमी राहील. आता रिक्स म्हणजे ओव्हर थिंकिंग, एक बॅकअप प्लॅन आणि डोक्यामध्ये नेहमी एकच सवाल, याचा रिझल्ट काय होईल. आणि या सगळ्या चेंजमुळे ना कधी कधी वाटतं आय मिस ओल्ड व्हर्जन ऑफ मी. पण याचा अर्थ असा नाही की मी माझ्या न्यू व्हर्जनला रिजेक्ट करते, कारण की हा व्हर्जन माझा खूप काम आहे. फालतू गोष्टीवर आता रिॲक्ट करत नाही आणि सगळ्या गोष्टींना एक इक्वल इम्पॉर्टन्स देतो. मला काय जमतंय आणि काय नाही हे मी माझ्या इगोला सॅटिस्फाईड न करता एक्सेप्ट करते. हे न्यू मी फ्री पण आहे आणि पूर्णपणे अवेअर पण आहे. आधी मी सगळ्यांना हो बोलत फिरायचे. कोण मेसेज केला, हा हा ओके ओके मी हेल्प करेल तुझी. पण आता मी आधी स्वतःचं काम प्रायोरिटीवर घेते. मी आधी बघते की मला आज काही इम्पॉर्टंट आहे का, मग त्या अकॉर्डिंगली त्यांना रिप्लाय करते. मला वाटते हे सेल्फिश होणं नाहीये, थोडं प्रॅक्टिकल होणं आहे. प्लॅन फेल झाला तर सेल्फ ब्लेम तर बिलकुल करत. एक दिवस तरी प्रोडक्टिव्ह नाही गेला, मी पूर्णपणे युजलेस आहे असं कन्क्लुजन पण काढत नाही. आणि या सगळ्यामुळे माझ्या लाईफ मध्ये एक एक्स्ट्रा ड्रामा कमी झालाय, क्लॅरिटी पण वाढली. बस आजसाठी मला इतकंच बोलायचं आहे. जर तुम्हाला थोडं तरी सेम फील होत असेल ना, प्लीज कमेंट मध्ये मला नक्की सांगा. तेव्हापर्यंत बाय बाय.